नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण आधणाचं कोळथाचं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत. हा कोकणातला खास पदार्थ आहे. चला बघूया. कोळथाचं पिठलं करण्यासाठी थोडी तयारी करूया. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या अशामध्ये कट करून घ्यायच्या. ही बॅडगी मिरची आहे. ही अजिबात तिखट नसते, पण यामुळे चव खूप छान येते. या 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. या बारीक ठेचून घ्यायच्या आहेत. आणि 2 कांदे घेतलेले आहेत. हे बारीक चिरून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 टेबलस्पून तेल घालूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घालायचं आहे. या पिठल्यामध्ये जिरं आणि हिंग जरा जास्तच घालायचे. यानंतर ठेचून घेतलेला लसूण, मिरच्या, ही लाल मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो. या पिठल्यामध्ये लसूणही असा थोडा जास्तच घालायचा आणि फोडणीतच थोडी कोथिंबीरही घालायची, म्हणजे छान चव येते. आता कांदा घालूया. कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. यावर आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे कांदाही छान शिजतो. कांदाही शिजलेला आहे. कांदाही असा आधीच शिजवून घ्यायचा, कारण कांदा परतून लगेच त्यात पाणी घातलं तर कांदा नीट शिजत नाही, कच्चा कच्चा लागतो. आता साधारण 6 ते 7 वाट्या पाणी घालायचे. मीठ चवीनुसार. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. हे कुळथाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. हे पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे अगदी बारीक घ्यायचं नाही, असं थोडंसं जाडसरच घ्यायचं. हे पीठ तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल किंवा कुळीत भाजून गिरणीतूनही दळून आणू शकता. पाणी उकळायला लागलेलं आहे. गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे पाणी छान उकळत राहतं. कारण पीठ घालेपर्यंत पाणी असं उकळत राहिलं पाहिजे, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. यामध्ये पीठ पाण्यात कालवून न घालता पाण्याला उकळी आली, म्हणजेच आधण आलं की वरतून पीठ घालतो, म्हणून याला आधणाचं पिठलं म्हणतात. आता यामध्ये थोडं थोडं पीठ घालूया. पाण्याला मधोमध अशी उकळी येते ना, त्यावर बरोबर थोडं थोडं पीठ घालायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. नंतर चमच्याने ढवळून घ्यायचं आणि एखादी गुठळी झाली असेल तर ती चमच्यानेच मोडायची. किंवा गुठळ्या मोडण्यासाठी अजून एक ट्रिक आहे. पिठलं असं उकळत असताना थोडंसं गार पाणी सगळीकडे घालायचं, म्हणजे गुठळ्या आपोआप मोडल्या जातात. हे बघा, अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. 5 मिनिटं हे असंच उकळू द्यायचे. हे बघा, पिठल्याला रंग खूप छान आलेला आहे. मस्त वास येतोय. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूया. हे पिठलं चवीला खूप छान लागतं. पिठलं तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.